दारू ही अशी नशा आहे ज्यामुळे कित्येकांनी स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय आणि दारूच्या नशेत दुसऱ्यांचंही कारण नसताना आयुष्य उद्ध्वस्त केलंय। दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे आजवर अनेक अपघात घडलेत, अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झालीत। मात्र याच दारूने लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या घरातल्या एकमेव कर्त्या मुलीचा जीव घेतलाय। दारूच्या नशेत असणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाच्या मगरुरीमुळे लालबाग परिसरात एका बेस्ट बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात तब्बल 9 जण गंभीर जखमी झाले। इतरांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला, पण मद्यधुंद प्रवाशाच्या चुकीची शिक्षा लालबागमधील चिंचपोकळीत राहणाऱ्या एका तरुणीला चुकवावी लागली आहे। या 28 वर्षांच्या तरुणीचं नाव होतं नुपुरा मणियार। होतं असंच म्हणावं लागेल, कारण या अपघातात नुपुराला आपला नाहक जीव गमवावा लागलाय। आपल्या भविष्यातल्या जोडीदारासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या नुपुराची पूर्ण कहाणी तुम्ही ऐकली तर तुमच्याही अंगावर शहारा येईल। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। घडलं असं की रविवार 1 ऑगस्ट म्हणजे गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार लालबागमध्ये प्रचंड लगबग। एकीकडे अनेक मंडळांचे आगमन सोहळे तर दुसरीकडे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड। अशातच बेस्टची 66 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस आली। ही बस राणी लक्ष्मीबाई चौक सायन इथून बेलार्ड पियरच्या दिशेने जात होती। बस गणेश टॉकीज जवळ पोहोचली। याच बसमधून मद्यधुंद दत्ता शिंदे प्रवास करत होता, हा सुद्धा लालबागकरच। आरोपी दत्ता शिंदेला गणेश टॉकीजच्या सिग्नल जवळ उतरायचं होतं। त्यानं ड्रायव्हरला तसंच सांगितलंही, पण ड्रायव्हरनं काही बस थांबवली नाही। त्यामुळे संतापलेल्या मद्यधुंद दत्ता शिंदेनं ड्रायव्हर सोबत हुज्जत घालायला सुरुवात केली। तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं रागाच्या भरात ड्रायव्हरची कॉलर पकडली आणि त्याच्या पाठीत बुक्की मारली। त्यासोबतच ड्रायव्हरच्या हाताला हिसका दिला। ड्रायव्हरचं स्टीअरिंगवरचं नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला। बेस्ट बसचा अपघात झाला। या अपघातात तब्बल 9 जण गंभीर जखमी झाले, ज्यात नुपुरचाही समावेश होता। इतरांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र अति गंभीर जखमी झालेल्या नुपुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कोरोना काळात नुपुराच्या वडिलांचं निधन झालं। तेव्हापासूनच नुपुरानं आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। वडिलांच्या निधनानंतर नुपुरा अनुकंपावर त्यांच्याच जागी आयकर खात्यात साधारणतः 2 महिन्यांपूर्वी रुजू झाली होती। ती आयकर विभागात लिपिक पदावर कामाला होती। काम करून नुपुरा आपली आई आणि लहान बहिणीची जबाबदारी पार पाडत होती। चिंचपोकळीतील मुक्ताई बिल्डिंगमध्ये ती राहत होती। कर्त्या धर्त्या नुपुराच्या मृत्यूमुळे मणियार कुटुंब उद्ध्वस्त झालंय। अनेक स्वप्न अपूर्ण ठेवून नुपुरानं जगातून एक्झिट घेतलाय। दिवाळीत नुपुरा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार होती। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी नुपुरा मणियार आपल्या जोडीदारासोबतच खरेदीसाठी लालबागमध्ये आली होती, पण काळानं घात केला। मद्यधुंद दत्ता शिंदेमुळे अनियंत्रित झालेल्या बेस्ट बसनं नुपुराचा बळी घेतला। नुपुरासोबतच तिचा जोडीदारही या अपघातात जखमी झाला। मात्र उपचारादरम्यान सोमवारी नुपुराचा दुर्दैवी मृत्यू झाला। ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत लालबागमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय। मद्यधुंद दत्ता शिंदेच्या चुकीमुळे नुपुराचा नाहक बळी गेलाय। दारूच्या नशेत असल्यामुळे अशा घटना घडण्याचं प्रमाण सध्या वाढत चाललंय। दारू पिऊन नशेत फिरणाऱ्या दत्ता शिंदे सारख्या लोकांमुळे अजून किती लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील। अशा घटना घडूच नये यासाठी काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।